नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचा सर्वात मोठा ओपिनियन पोल बघितला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदर्भातील 10 जागांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल। 10 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या युतीच्या पारड्यामध्ये पडत आहेत आणि 3 जागा ज्या आहेत त्या आघाडीच्या पारड्यामध्ये पडत आहेत। त्या नेमक्या कोणत्या आहेत, भाजपाला कोणत्या जागा मिळत आहेत, उद्धव ठाकरेंना कोणत्या जागेवर विजय मिळतोय, कोणत्या जागेवर शिंदेचा पराभव होतोय आणि शरद पवार यांच्या तुतारी कुठं कुठं वाजलेली आहे आणि अजित पवार यांचं घड्याळ कोणत्या जागेवर अचूक वेळ दाखवतंय, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विदर्भातल्या 10 जागांकडे आपण वळणार आहोत। पहिली जागा आहे ती म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघाची, ज्या ठिकाणी रामटेक मधून महायुतीचे उमेदवार आहेत राजू पारवे आणि आघाडीचे उमेदवार आहेत श्यामकुमार बर्वे। वंचित कडून देखील त्या ठिकाणी उमेदवार आहे किशोर गजभिये, यांना वंचितनं मैदानात उतरवलं होतं। या ठिकाणी राजू पारवे जे युतीचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी विजय मिळेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यानंतर नागपूर लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानामध्ये आहेत। नितीन गडकरी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची जागा आहे, भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची जागा आहे आणि नितीन गडकरींचा या जागेवरून सोपा विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यांच्या विरोधामध्ये आघाडीचे विकास ठाकरे मैदानामध्ये आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रामदास तडस यांची, युतीचे उमेदवार आहेत रामदास तडस, त्यांच्या विरोधामध्ये आघाडीकडून अमर काळे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळुंके हे देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे। या मतदारसंघामध्ये भाजपचे रामदास तडस हे विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी जोरदार विरोध जो आहे तो केलेला आपण बघितला नवनीत राणा यांना। नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत बळवंत वानखेडे, हे जोरदार टक्कर त्या ठिकाणी युतीच्या जे उमेदवार आहेत नवनीत राणा यांना देत आहेत आणि दिनेश बुब हे देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत। मात्र असं असताना देखील युतीच्या उमेदवार, भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते। महायुतीकडून अनुप धोत्रे, आघाडीकडून अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे 3 प्रमुख उमेदवार त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत आणि असं असताना देखील या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच युतीचा विजय होईल असं बोललं जात आहे। अनुप धोत्रे त्या ठिकाणी विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। हे जे पोल मी तुम्हाला सांगतोय हे बरोबर आहे की चूक आहे हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि तुमचं मत आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये लिहा। तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा, या ठिकाणी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होती। त्यासोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील मैदानामध्ये होते आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर हे देखील मैदानामध्ये होते। आता या ठिकाणी विजय जो आहे तो नरेंद्र खेडेकर यांचा होईल, म्हणजे ठाकरे गटाचा होईल असं बोललं जात आहे। त्यामुळे ही युतीची जी जागा आहे, शिंदेकडे जी जागा होती ती युतीच्या हातातून ही जागा जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये युतीकडून सुनील मेंढे मैदानामध्ये होते, तर महाविकास आघाडीने प्रशांत पडोळे यांना मैदानामध्ये उतरवलेलं होतं। वंचितने देखील या ठिकाणी उमेदवार दिलेला होता संजय कुटे, वंचितने देखील या ठिकाणी उमेदवार दिला होता संजय केवट यांच्या रूपानं। या मतदारसंघामध्ये सुनील मेंढे जे आहेत महायुतीचे उमेदवार ते विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यानंतर गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अतिशय अटीतटीचा सामना बघायला मिळतोय। महायुतीचे अशोक नेते या ठिकाणी मैदानामध्ये आहेत, तर आघाडीकडून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। वंचितने हितेश मडावी यांना मैदानामध्ये उतरवलं होतं। या ठिकाणी युतीला जो आहे तो धक्का बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये आहेत, तर आघाडीकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचा विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। अटीतटीची लढत होईल असं देखील बोललं जात आहे।
तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकेल. आमचा जो अंदाज आहे तो बरोबर आहे की चूक आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा. यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये थेट लढत आहे. म्हणजे ही जी लढत आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी बघायला मिळणार आहे. युतीकडून म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील या मैदानामध्ये आहेत. वेळेवर त्यांना तिकीट जाहीर केलं शिंदेंनी. भारतीय जनता पार्टीचा दबाव होता असं देखील त्यावेळी बोललं गेलं. राजश्री पाटील यांचं हे माहेर आहे त्यामुळं आयात केलेला उमेदवार आहे असा प्रचार जे आहे ते ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी केला. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांचा विजय देखील होईल असं बोललं जातंय. ठाकरे गटाचे संजय देशमुख या ठिकाणी विजयी होतील असं पोलमध्ये एकंदरीत दिसतंय. यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा पोल बरोबर आहे की चूक आहे. एकंदरीत हा होता विदर्भाच्या 10 जागांचा ओपिनियन पोल. ज्या ठिकाणी 7 जागा युतीला तर 3 जागा आघाडीला मिळत आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला युतीला यश मिळताना आपल्याला दिसतंय. ठाकरेंच्या जागा देखील त्या ठिकाणी जिंकत आहेत. काही जागेंवरती त्यांचा विजय होतोय. कुठे हा पोल आमचा चुकलेला आहे आणि कुठे बरोबर आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत बिनधास्तपणे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.